हॅलो विद्यार्थी मित्रांनो, DG एज्युकेशन विथ अशफाक सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण इतिहास धडा क्रमांक 4 वैदिक संस्कृतीचे सर्व प्रश्नांचे उत्तरे कसे लिहावे हे पाहणार आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1 एका शब्दात उत्तरे लिहा. उत्तर 1 वेद म्हणजे जाणणे. उत्तर 2 गुरुजवळ बसून ज्ञान मिळवणे म्हणजे उपनिषद. उत्तर 3 ज्येष्ठ व्यक्तींचे मंडळ म्हणजे सभा. प्रश्न जोड्या जुळवा. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, उत्तर याप्रमाणे लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 2 संकल्पना चित्र पूर्ण करा. 4 आश्रम. उत्तर याप्रमाणे लिहा. टिपा लिहा. यामध्ये पहिला प्रश्न आहे वैदिककालीन शिक्षण व्यवस्था. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर अशा प्रकारे लिहिता येईल. दुसरा प्रश्न आहे वैदिककालीन आर्थिक जीवन. विद्यार्थी मित्रांनो, उत्तर याप्रमाणे लिहा. तिसरा प्रश्न आहे वैदिक समाजातील स्त्रियांचे स्थान. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, उत्तर याप्रमाणे लिहा. प्रश्न क्रमांक 3 पुढील विधाने स्पष्ट करा. यामध्ये पहिला प्रश्न आहे वैदिक संस्कृतीमध्ये शेतीला महत्त्व होते. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर अशा प्रकारे लिहिता येईल. दुसरा प्रश्न आहे वैदिक काळातील समाजात स्त्रियांचे स्थान सन्मानाचे होते. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर याप्रमाणे लिहा. वैदिक काळातील मनोरंजनाची साधने व वर्तमान काळातील मनोरंजनाची साधने यांतील फरकाचे मुद्दे लिहा. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर अशा प्रकारे लिहिता येईल. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 4 वैदिक काळातील राजकीय व्यवस्था यावरील तक्ता पूर्ण करा. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर अशा प्रकारे लिहिता येईल. प्रश्न क्रमांक 5 योग साधना केल्यानंतर आपल्या जीवनशैलीत कोणते बदल येऊ शकतील. उत्तर योग साधना केल्यानंतर आपल्या जीवनशैलीत पुढील बदल होऊ शकतील. 1 शारीरिक आरोग्य सुधारते आणि शरीर निरोगी, लवचिक व मजबूत बनते. नंबर 2 मानसिक तणतणाव कमी होऊ मन शांत व एकाग्र होते. पॉइंट क्रमांक 3 आणि 4 याप्रमाणे लिहा. अशा प्रकारे हा व्हिडिओ संपवतात. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. टिल देन, गुड बाय.